हो. लेग पीस स्पेशल बिर्याणी यांच्या मुलग्यानेच केलेली आहे, पण तो मुलगा लाजतो व्हिडिओ करायला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे ना, तो चिकन बिर्याणी रेसिपीचा व्हिडिओ आहे. भाऊ पण येणार आहे त्याच्याबरोबर. तर भावाबरोबर मित्र येणार आहे, तर त्याचा चिकन रेसिपी तुम्हाला दाखवतो कसली. तर चिकन बिर्याणी, तर चिकन बिर्याणीचा रेसिपीचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, हा रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. जर कोण माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. तर मित्रांनो, हे बघा, इंडिया गेट हा राईस आणलेला आहे. हा बघा, आणि कोथिंबीर कटिंग झालेली आहे सर्व. हे बघा, ही अंडी बॉईल करायला ठेवलेले आहेत. आणि हा भात आहे ना, भातासाठी हे राईस त्याच्यात टाकलेले आहेत. 2 तास राईस मुंबईचा ठेवतात. 2 ते 1-2 तास ठेवतात. तर रेसिपी करणार आहे तो दुसरा आहे, पण तो लाजतोय, त्याच्यामुळं मी सांगतोय कशी रेसिपी असते. आणि हे चिकन त्याने मॅग्नेट करून सर्व दही वगैरे लावून, मसाला वगैरे लावून सर्व यानं मॅग्नेट करून टाकलेलं आहे. तर मित्रांनो, ह्याच्या पुढची प्रोसिजर मी तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थँक्यू. मित्रांनो, हे बघा, हे चिकन आहे. जर ढवळ येतात चमच्याला दाखवतात. हे बघा, हे लेग पीस आहेत ना सर्व. हो. लेग पीस, हे अंडी त्याच्यात मिक्स कसे करणार आहेत ते मी दाखवतो. कोथिंबीर कटिंग केला नाही. हा मित्रांनो, करपलेला कांदा करपलेला आहे ना. तर मित्रांनो, हा बिरिस्ता बनवला आहे याने. बिरिस्ता म्हणजे ऑइल वगैरे ऑइलमध्ये टाकून, ऑनियन वगैरे टाकून त्याला फ्राय करतात. त्याला बिरिस्ता म्हणतात, बिरिस्ता. आणखी लसूण कटिंग झालेली आहे. हा राईस ठेवायचा आहे. कसा ठेवणार आहे? हां, हे बघा, हा टोप ठेवलेला आहे त्यानं गरम पाणी करून. हा राईस टाकणार आहे तो. आणि हे मीठ हे ना ऑलरेडी टाकलेलं आहे. मीठ वगैरे टाकलेलं आहे ना, ऑइलमध्ये फ्राय केलेलं आहे. ऑनियन म्हणजे कांदा, ही बॉइल्ड अंडी आहेत. आणि हे बघा, हा भात आता तो ह्याच्यामध्ये टोपामध्ये टाकणार आहे. बंद. मी दिसतोय ना बोलताना मी दिसायला पाहिजे. त्याला कड आला ना, कड आल्यावर हा राईस त्याच्यात टाकणार. ओके, पुढची स्टार्ट. तर मित्रांनो, आता तांदूळ टाकून घ्यायचे बघा. तो व्हिडिओ समोर येत नाही, त्याच्यामुळे मला सांगतो तू टाक तांदूळ. त्याच्यामुळे मी तांदूळ टाकतो. बॉईल झाले पाणी, त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे. बरोबर आहे. सर्व टाकू ना, सर्व तांदूळ टाकून घ्यायचे. किती वेळ ठेवायचे तरी? सांग चेहऱ्यामध्ये ना, सांग तरी. हे तांदूळ टाकलेले आहे. आता मला सांगतोय 15 मिनटं हे ठेवायचे. 15 मिनटं वाट बघूया. ओके मित्रांनो, हा बघा, हा राईस तयार झाला आहे. चिकन मॅरिनेट केलेलं आहे, बॉईल वगैरे करून यानं तयार केलं आहे, मसाला वगैरे लावून. आणि आता कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर टाकतोय. त्याच्यानंतर ऑनियन, त्याला काय म्हणतात? बिरिस्ता. त्याला बिरिस्ता हा टाकतोय. कांदा फ्राय केलेला कांदा आमच्या ह्याच्यात. हे बघ, हा राईसचा थर लावायचा. राईसचा थर लावतोय. राईस एक मी पण टाकला, टाकतोय ना,
म्हणजे हे अर्धे शिजलेले आणि अर्धे कच्चे पूर्ण आहे ना बसवलं त्याच्यावर थर लावला आहे पूर्ण. खाली चिकन आहे, वरती राईस टाकला आहे ना. काय करतोय ते बघूया. त्याला शेवटला व्हिडिओमध्ये मी दाखवतोय कशी रेसिपी बनवलेली जेवताना रे. आधी बनवून होता काय पुढं काय करतो बघूया. असे होल पाडून घेतले पूर्ण. म्हणजे हळदीचं पाणी करणार आहे. हळद टाकतोय, हळद घेतोय, पाणी टाकलं थोडंसं. ते हळद वगैरे ना हे बघा मिक्स केलं मस्त पाण्यामध्ये आणि तो कलरसाठी म्हणजे राईस पिवळा होण्यासाठी कलर येण्यासाठी राईसला कोथिंबीर टाकली त्याच्यानंतर. भात करपू नये ना म्हणून हा काय आयडिया करतो बघा. हे इथं ठेवतोय आणि त्याच्यावर आता इथे तो हा काय पॅन ठेवला नाही, खाली स्टोव चालू आहे, त्याच्यावर हा टोप ठेवणार आहे म्हणजे खाली भात लागू नये म्हणून याची आयडिया. किती वेळ लागेल? 20 मिनिट. बघा हे आता त्यांना ठेवलं आहे प्रोसिजर करून. खाली फ्राईंग पॅन ठेवला आहे, खाली गॅस चालू आहे, अर्धा आहे कमी आहे चालेल ना. आणि हे बघा हे बनवलं आहे आणि ह्याच्यावर तो वजन ठेवून येर जाऊन नये त्याचं म्हणणं. त्याच्यामध्ये पाणी टाकलं चालतं आहे, त्याच्या हिशोबात काय करतो तर आता 20 ते 25 मिनिटं लागतील. त्याच्यानंतर मी दाखवतो बिर्याणी कशी झाडायची ते काढती त्यामुळे दाखवतो. आणि मित्रांनो आता भाऊ आणि मित्र आलेले आहेत. ते बघा मी दाखवतो. गाडी आले जाएंगे अभी देखेंगे क्या माजरा है. माजरा काय कैसे कैसे लोग रहते. आणि आमचे भाई आले कोल्हापूरवरून. वहिनी अगदी मिठी मारतात त्यांना. एकट्या होत्या जवळ महिनाभर एकट्या होत्या. हा त्याने सोडून दिलं होते मामानंतर मामा. मित्र आले सागर कोटे हा त्यांना घ्यायला. त्यांचे मित्र आलेले आहेत. नमस्कार या. नमस्कार. तुमच्यासाठी स्पेशल बनवलेलं आहे. ऐकलं की सगळ्या काय मॅडम कशात हे आता सर्व बिर्याणी वगैरे तयार आहे. बॉईल अंडी पण त्याने ठेवले आहेत. आणि आमचे भाई आलेले आहेत. हेच आमचे भाई त्यांच्यासाठी खास बिर्याणी बनवलेली आहे. आणि त्यांचे मित्र पण आले सागर सर. आणि हे त्यांचे मित्र सागर सर माझे पण मित्रच आहेत, पण मित्रांपेक्षा मोठी माणसं आहेत ही. म्हणजे व्यावसायिक आहेत. तर मित्रांनो आता बिर्याणी कशी झाली ती बघूया. कामत हॉटेलचे मालक मिस्टर सागर कोटे. मिस्टर सागर साहेब. सागर सर. सागर सर आलेले आहेत. चिकन पीस फोटो दाखव ना त्यांचा फोटो. हे सागर सर कामत हॉटेल कागल ना. कागल. तर मित्रांनो त्याला घेऊन फक्त केरा घे. हे बघा बिर्याणी तयार झालेली आहे. अमन भाई आमचे आले त्यांच्यासाठी खास बिर्याणी आहे ही. त्यांचे मित्र साहेब ते सागर साहेब काय व्हेजिटेरियन मला आम्ही उभारतोय. स्पेशल बिर्याणी यांच्या मुलग्यानंच केलेली आहे, पण तो मुलगा लाजतो व्हिडिओ करायला. हे बघा. एक दोन तीन चारच. चालू. तर मित्रांनो माझ्यासाठी ह्याने स्पेशल व्हेज आणलंय. मोहन भाई व्हेज काय म्हणजे माझ्या भावानी माझ्या भावानं व्हेज फ्राय राईस आणला आहे बघा. हा व्हेज फ्राय राईस. बापरे एवढा कोण खाणार रे. पदे पाय केले. आपण खाणार कुठे एवढा. मस्त पदे वाटी आणू. वाटी घालली
तर मित्रांनो हा बघा व्हेज फ्राईड राईस माझ्यासाठी खास आणलाय कोल्हापूरवरून. कोल्हापूरवरून त्यांचे मित्र सागर बोटे यांनी आणलंय. सागर बोटे ते पण व्हेजिटेरियन आहे, मी पण व्हेजिटेरियन. तर मित्रांनो व्हिडिओ आता इथे संपवतो. पुन्हा भेटू एक कोकणातील नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. बघा हे सूप मंचुरियन सूप. हॅलो सर. नमस्कार, मी माझ्या मुलगीशी बोलतोय. हां पदेवांसाठी आम्ही आलेलो आहे आणि आमची मुलगी कोल्हापूरहून त्यांना चायनीज पाठवलं आहे आणि चायनीज पाठवलं म्हणजे व्हेज चायनीज प्युअर व्हेज. ओके थँक्यू सर. Thank you, sir. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मच बोलो सर. हां थँक्यू ब्रदर. थँक्यू ब्रदर. यस.